सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात वाढलेल्या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। नागरिक आणि शेतकऱ्यांकडून सातत्याने येणाऱ्या वीज कपात, तांत्रिक बिघाड आणि अनियमित पुरवठ्याच्या तक्रारींनंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। बैठकीदरम्यान खासदार शिंदे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता होत असलेली वीज कपात तातडीने थांबवण्याची मागणी केली। तसेच शेती पंपांना रात्रीऐवजी दिवसा पुरेसा वीज पुरवठा करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय टळेल असा मुद्दाही त्यांनी ठामपणे मांडला। यावेळी स्मार्ट मीटर योजनेविरोधात नागरिक आणि विविध संघटनांमध्ये असलेल्या नाराजीचाही त्यांनी उल्लेख केला। नागरिकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची कोणतीही जबरदस्ती करू नये अशी मागणी करत त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महावितरण प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवरही दबाव वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे। 8 तास शेतकऱ्यांना वीज द्यायची, ग्रामीण भागात आणि पूर्ण महाराष्ट्राला वीज द्यायचा निर्णय झालेला आणि मग तो बदलून एक पत्रक काढलं काही दिवसापूर्वी आणि 8 ते 6 तास, तेव्हा पण शेतकऱ्यांनी बिचारे सहन केलं। ते 6 तासाचं 4 केलं, तेव्हा पण आमच्या शेतकऱ्यांनी सहन केलं। किती सहनशीलतेचा अंत बघणार आहात? काल 2 दिवसापासून फक्त 2 तास वीज त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटत आहे। सिंगल फेज नाहीच आहे, 3 फेज पण नाही आहे। 2 तास कसे बसे तरी, आणि ते पण कधी 4 ते 6 वेळ सांगितला जातो, सकाळी 8:30चा शेतकरी जातो, वीजच नसते। तुम्ही अजून किती शेतकऱ्याचा अंत बघणार आहात? किती म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही खत महाग करून ठेवले, डिझेल बंद आहे, आता वीज बंद आहे, मग तुम्ही मारूनच टाका ना। काय चाललंय का? सरकारचं लक्षच नाही आहे। शेतकरी त्रस्त आहे। काही दिवसापूर्वी पण आम्ही आंदोलन केलेलं वीज आणि डिझेलचं, त्याच्याकडे पण लक्ष नाही। आज सगळेजण या ठिकाणी, मला 2 दिवस सगळेजण या ठिकाणी सांगतात, मी गावोगावी जाते की लाईटच टोटली बंद आहे। पिकं जळले तर शेतकऱ्याचं अस्तित्वच राहणार नाही त्या ठिकाणी, आणि येऊन जाऊन शेतकऱ्यांवरच सगळं ढकलतात। असं नाही आहे की सोलापुरात ही परिस्थिती पहिल्यांदा उद्भवली आहे, आधी पण उद्भवलेली। मग सरकारने याचं नियोजन का नाही केलं? झोपलेलं का सरकार? नियोजन का नाही करायचं? दरवर्षी तेच, पेरणी टायमाला डिझेल पण मिळालं, पेरणी टायमाला डिझेल नाही मिळणं, मशागत कसं करणार? आता पेरणी करायचं हे काय चालवलंय? काय कोणासाठी हे सरकार चालू आहे? आणि एवढं वाईट परिस्थिती आहे आज ग्रामीण भागात वीज नसल्यामुळे, पण सरकार अतिशय निगरगट आहे, काही करत आहे। फक्त आहे ना, निवडणूक निवडणूक निवडणूक, ह्याच्या पलीकडे ह्यांना दुसरं काही सुचतच नाहीये सत्ताशिवाय। एवढे अहंकारी आणि निगरगट झाले। त्यांच्याकडे ऊर्जा आहे आणि दोन्हीमध्ये महाफेल सरकार आहे। आज तुम्ही बघता रिपोर्ट प्रमाणे पण सर्वात जास्त महिलांवर अत्याचार असतील, लहान मुलांवर अत्याचार महाराष्ट्र नंबर 1 आहे रिपोर्ट प्रमाणे। म्हणजे होम खातं पूर्णपणे फेल आहे मुख्यमंत्र्यांकडे, आता ऊर्जा खातं त्यांच्याकडे पूर्णपणे फेल आहे त्यांच्याकडे। मग नेमकं करतायत काय? फक्त आदेश देत आहेत, ह्यांचा रद्द करा, त्यांचा रद्द करा, बिनविरोध करा, सत्ता सत्ता सत्ता, ह्याच्या पलीकडे सरकारला काही दिसत नाही। कोण म्हणतंय देत नाही? कोण म्हणतंय देत नाही? शेतकरी एकजुटीचा 8 तास लाईट मिळालीच पाहिजे, 8 तास लाईट मिळालीच पाहिजे। शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो। अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय।